कॅम्ब्रिज ब्रिज या ठिकाणी प्रचंड मोठी ट्रॅफिक या ठिकाणी झालेली पाहायला मिळते। आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील ट्रॅफिकमध्ये अडकले आणि ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर पुढे कार्यक्रमाला जाण्यासाठी वेळ होत होता, म्हणून मनोज जरांगे पाटलांनी आपली गाडीतून उतरून चालायला लागले आणि अनेक जण रस्त्यावर ते पाटलांना पाहताच अचंबित झालेले पाहायला मिळाले। अनेकांना वाटलं की पाटील रस्त्यानं चालतायत आणि ही ट्रॅफिक काय पाटलांनी जाम केली की काय की नाही, तर ती ट्रॅफिक अगोदरपासूनच म्हणजे जाम होती, 1-2 तासापासून अगोदर जाम होती आणि पुन्हा आणखीन तो जाम वाढलेला होता आणि त्यामुळे पाटलांनी विचार केला की आता आपण चालत जाऊया आणि म्हणून पाटील चालत निघाले आणि चालत जवळपास 4 ते 5 किलोमीटर पाटील पुढे चालत गेले आणि ज्यावेळेस ट्रॅफिक संपली आणि त्यानंतर पुन्हा गाडीमध्ये बसलेली ही सर्व दृश्य आपण पाहतोय। कॅम्ब्रिज संभाजीनगर येथील ही आहेत आणि पाटलांच्या सहकार्याच्या म्हणजेच अर्थात भाचीचं लग्न होतं आणि म्हणूनच पाटील त्या ठिकाणी आपल्या घरचं लग्न आहे आणि त्या ठिकाणी पोहोचणं गरजेचं आहे। वेळोवेळी आपल्या हाकेला हो देऊन येणार आहे अर्थातच, त्यामुळे त्यांच्या या विवाह सोहळ्यासाठी त्यांच्या भाचीचा विवाह सोहळा होता। गजू अंकल यांच्या भाचीचा हा विवाह सोहळा आहे, आपल्या भाचीचा विवाह सोहळा आहे असं समजूनच पाटील गाडी सोडून म्हणजे रस्त्याने चालत या विवाह सोहळ्याकडे निघताना सर्व दृश्य आपण पाहतो। आणि जेव्हा पाटील प्रत्येकाला दिसायला लागले, पाटील जेव्हा रस्त्यानं चालताना दिसायला लागले तर अनेक जण पाटलांच्या जवळ येण्याचा प्रयत्न सुद्धा अनेक जणांनी केला, अनेक जणांनी फोटो सेल्फी काढायला सुद्धा प्रयत्न केला आणि अनेकांनी फोटो सेल्फी सुद्धा काढले, पण पाटील वेळ कमी होता म्हणून चालत निघाले होते, त्यामुळे सेल्फी हे सहसा जास्त कुणाला तर म्हणजे आपण घेऊ दिले नाही, कारण वेळेअभावी पाटील चालत निघाले होते आणि पाटील ज्या ठिकाणी काढायचा प्रयत्न करतात त्या ठिकाणी थांबतात, त्या तरी सुद्धा आम्हाला सांगावं लागलं की वेळ कमी आहे। कॅम्ब्रिज या ठिकाणी प्रचंड मोठी ट्रॅफिक झालेली आहे आणि ही ट्रॅफिक आपण पाहतोय सध्या। मनोज जरांगे पाटील या ठिकाणी चालतानाची सर्व दृश्य आपण या ठिकाणी पाहतो।